आहे तशीच ग्रामीण जीवनाचा पट मांडणारी, शेतकऱ्याच्या जीवनाचं वास्तव उभं करणारी कादंबरी आहे एक पाऊल पुढे. वाशिमचे लेखक बाबाराव मुसळे यांची ही नुकतीच प्रकाशित झालेली कादंबरी आहे. खरं तर बाबाराव मुसळे हे नाव साहित्य क्षेत्राला नवं नाही. त्यांची हाल्या हाल्या दुधुदे ही कादंबरी 80च्या दशकात विशेष गाजली होती. पखाल या कादंबरीचं तर पु ल देशपांडेंनीही कौतुक केलं होतं. आता त्यांची एक पाऊल पुढे ही कादंबरी आली आहे. मॅजेस्टिक प्रकाशनानं ही प्रकाशित केली आहे. तेव्हा काय आहे या कादंबरीचं कथानक हे जाणून घेऊया ज्येष्ठ लेखक बाबाराव मुसळे यांच्याकडूनच. आज मी पहिल्यांदा ABP माझा या वाहिनीचे आभार मानतो. ते यासाठी की आनंदाचे पान या त्यांच्या एका वाङ्मयीन सदरासाठी त्यांनी माझ्या एक पाऊल पुढं या कादंबरीची निवड केलेली आहे. ही माझी कादंबरी 2021मध्ये डिसेंबर महिन्यात मुंबईच्या मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊसने प्रकाशित केलेली आहे आणि ही माझी 11वी कादंबरी आहे. गेली 50 वर्षे मी सातत्याने कथा, कविता आणि कादंबरी लेखन करतो आहे. आतापर्यंत माझं जे साहित्य प्रकाशित झालेलं आहे, कथा असोत, कविता असोत किंवा कादंबरी असोत, ते सगळं ग्रामीण जनजीवनाशी असं संबंधित आहे. तर ही जी कादंबरी आहे, ही कादंबरी शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जो क्रांतिकारी बदल अलीकडे होऊ घातलेला आहे त्याच्या संबंधी मार्गदर्शन करते किंवा मग शेतकऱ्यांना एक निश्चित असा संदेश देण्याचा प्रयत्न करते. 2006 साली उन्हाळ्यामध्ये एक अतिशय माझ्यासाठी एक सकारात्मक अशी गोष्ट झाली की मी माझ्या गावाला ब्रह्मा येथे एका लग्नासाठी गेलो असताना एक युवक माझ्याकडे आला. ओळखीचा नव्हता, अचानक आला माझ्याकडे, मला भेटायला आला आणि त्याने आपली ओळख दिली. वसंता लांडकर, बोरगाव, तालुका मालेगाव आणि जिल्हा वाशिम, असं त्यांनी त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती मला सांगितली सुरुवातीची. आणि मग भेटायला येण्याचा उद्देश त्यांनी मला सांगितला. या वसंता लांडकरने काय केलं त्यांच्या गावामध्ये, त्यावेळेस 5 शेतकऱ्यांचा अर्थात अल्पभूधारक शेतकऱ्यांचा एक बचत गट तयार केला. बचत गटाच्या मार्फत कर्ज घेऊन, ग्रामीण बँकेकडून कर्ज घेऊन त्यांनी एका जवळच्याच जिथे धरण आहे, ते बोर्डी धरण म्हणतात त्याला, त्या बोर्डी धरणाच्या पाझरावरून त्यांनी आपली एक लिफ्ट इरिगेशनची योजना आखली आणि त्यांच्या शेतापर्यंत त्यांनी पाणी नेलं. 3.5 किलोमीटर इतक्या अंतरावर पाणी नेलं. आणि मग त्या पाण्याने जेव्हा या कास्तकारांनी आपली शेती ओलितासाठी वापरली, गहू पेरला, आश्चर्याची गोष्ट आहे, तुम्हालाही ऐकून धक्का बसेल की एक त्याच्यामधला असा सदस्य त्यांचा होता की ज्याच्याकडे फक्त 65 आर जमीन, 65 आर, हेक्टर नाही, साधारणतः 1.25 ते 1.5 एकर असं तिचा आकार येईल. आणि आयुष्य त्या माणसाचं सगळं मजुरी करण्यात गेलं होतं. कधी त्याच्या घरात शेरभर गहू शिल्लक म्हणून कधी राहिले नाहीत, अशी तिची अवस्था असताना त्या एकरभर रानामध्ये हे पाणी आल्यामुळे 20 क्विंटल गहू पिकले. हा जेव्हा सगळा वृत्तांत मी ऐकला तेव्हा मी त्यांना विनंती केली की मी तुमच्यावर कादंबरी लिहितो. ते म्हणाले, सर मला आनंद होईल. आणि मी ठरवलं की यांच्यावर कादंबरी लिहायची. पण त्यांना सांगितलं की मी तुमचं स्वतःचं नाव वापरणार नाही, तुमच्या गावचं नाव वापरणार नाही, त्याच्याऐवजी दुसरं काहीतरी नाव मी वापरेन. म्हटले काही हरकत नाही. मग मी ही एक पाऊल पुढं नावाची कादंबरी लिहिली. या कादंबरीमध्ये मी वसंता लांडे असं त्या नायकाचं नाव घेतलं. आणि वसंता लांडेनं या एक पाऊल पुढं मध्ये जे काही सांगितलेलं आहे किंवा त्याच्याकडून एक कादंबरीकार म्हणून मी जे काही कर्तृत्व करून घेतलेलं आहे, त्याच्यातले महत्त्वाचे जे काही टप्पे आहेत, ते टप्पे वसंता लांडकरच्या जीवनातले आहेत. महत्त्वाचे टप्पे असं मी म्हणतो. ह्या कादंबरीचा वाचकांनी, विशेषतः जे ग्रामीण व्यवस्थेशी जोडलेले असतील, त्यांनी या कादंबरीचा अभ्यास करावा, इतरांनी सुद्धा करावा आणि आपल्या जीवनात अशा प्रकारचं एक सुवर्ण पान
जे वसंत लांडेनं केलं तसंच करून निर्माण करावं एवढीच अपेक्षा